कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट शिकतोय आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट स्टार्ट केला आहे आपण. सिमेंटमध्ये लास्ट लेक्चरला आपण टेस्ट ऑन सिमेंट बघितला. त्याच्यामध्ये 2 टेस्ट होत्या, फील्ड टेस्ट ऑफ सिमेंट अँड लॅब टेस्ट. फील्ड टेस्टमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण लॅब टेस्टला सुरुवात केली होती. त्याच्यातली पहिली टेस्ट बघितली आपण, फाईननेस ऑफ सिमेंट. सिमेंटच्या फाईननेसचे 2 टाईप होते फाईननेस टेस्टचे. तर पहिला होता सीव टेस्ट आणि सेकंड जी होती ती होती एअर परमेबिलिटी टेस्ट. फाईननेस टेस्ट नंतर आपल्याला नेक्स्ट टेस्ट जी बघायची आहे ती आहे कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. सिमेंटची कन्सिस्टन्सी म्हणजे काय आणि ही टेस्ट कशी कॅरी करायची हे याच्यामध्ये आपण बघणार आहे. कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट जेव्हा आपण कॅरी करतो किंवा ही जी टेस्ट आहे याचा जो रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट आपल्याला कशासाठी यूज होणार आहे, इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट, फायनल सेटिंग टाइम टेस्ट आणि साऊंडनेस टेस्ट ऑफ सिमेंट. ह्या टेस्ट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट ऑफ सिमेंट पहिल्यांदा कॅरी करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोणतीही सिमेंटची टेस्ट घेण्या अगोदर म्हणजे आपल्याला जर इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट असेल किंवा फायनल सेटिंग टाइम टेस्ट असेल, या टेस्ट जर आपल्याला करायच्या असतील तर सिमेंटची कन्सिस्टन्सी किती आहे किंवा त्याच्यामध्ये लागणारं जे वॉटर आहे ते किती % घ्यावं लागेल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी टेस्ट ऑफ सिमेंट कॅरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा जो सिमेंटचा टेस्ट घेत असताना इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट आणि फायनल सेटिंग टाइम टेस्टच्या अगोदर कन्सिस्टन्सी टेस्ट ऑफ सिमेंट आपल्याला बघायचं आहे. आणि जी आपली टेस्ट आहे कन्सिस्टन्सी टेस्ट ऑफ सिमेंट, इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट ऑफ सिमेंट आणि फायनल सेटिंग टाइम टेस्ट ऑफ सिमेंट, याच्यामध्ये जे यूज केलेले अपॅरेटस आहे ते आहे विकॅट अपॅरेटस. विकॅट अपॅरेटस हे जे आपण डायग्राम काढलेली आहे, हे जे अपॅरेटस आहे हे अपॅरेटस याला विकॅट अपॅरेटस असं म्हटलं जातंय. ह्या अपॅरेटसचा यूज आपण कशामध्ये करतोय, 3 टेस्टसाठी यूज करतोय. कोणकोणत्या, कन्सिस्टन्सी टेस्ट फाइंड आउट करण्यासाठी, इनिशियल सेटिंग टाइम टेस्टसाठी आणि फायनल सेटिंग टाइम टेस्टसाठी आपण विकॅट अपॅरेटसचा यूज करतोय. तर हे जे अपॅरेटस आहे ते आपण याची डायग्राम आहे ते ऍक्च्युअल मध्ये असं दिसणार आहे बघा, अशा पद्धतीने असणार आहे. ह्याच्यामध्ये बघा सेमच हे वरच्या साईडला कॅप आहे, ही त्याची फ्रेम आहे. हा जो आहे तो मोल्ड आहे, इथे आपण लिहिलंय मोल्ड आहे. नेक्स्ट हे त्याचा बेस आहे. या साईडला हे जे स्टीलची फ्रेम दिसते याच्यावरती मार्किंग आहे. हे जे मार्किंग आहेत किंवा ग्रॅज्युएशन्स आहेत ते याच्यावरती लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने हे विकॅट अपॅरेटस असणार आहे. प्रॅक्टिकल करत असताना तुमच्या लक्षात येईलच. फक्त तुम्हाला ही जी डायग्राम आहे ती प्रॉपरली इमॅजिन व्हावी याच्यासाठी हे विकॅट अपॅरेटस आता तुम्हाला मी शो करते. आता हे जे अपॅरेटस आहे याच्या इथं बघा खालच्या साईडला ही जी अरेंजमेंट दिसते बोल्टची, ही जी अरेंजमेंट दिसते बोल्टची, इथं काय केलं जातंय खालच्या साईडला, इथं बघा कन्सिस्टन्सी टेस्टसाठी प्लंजरचा यूज केला जातोय, इनिशियल सेटिंग टाइम टेस्टसाठी निडलचा यूज केला जातोय आणि फायनल सेटिंग टाइम टेस्टसाठी पुन्हा ही जी निडल आहे किंवा कॉलर आहे याचा यूज केला जातोय. हे इथं अटॅच केलं जातं. ही जी अरेंजमेंट आहे इथं नट हा जो आहे इथं ती अरेंजमेंट, इथं त्या निडल सेट केल्या जातात. वेगवेगळ्या ज्या निडल्स आहेत जसं की प्लंजर असेल, निडल असेल किंवा ते कॉलर असेल, ते इथं काय केलं जातं वेगवेगळ्या टेस्टसाठी. म्हणजे आपल्याला समजा कन्सिस्टन्सी टेस्ट घ्यायची असेल तर काय केलं जातं, इथं या अरेंजमेंटच्या इथं प्लंजर बसवलं जातोय. नेक्स्ट जर आपल्याला इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट घ्यायची असेल तर तिथे ही निडल जी आहे निडल सेट केली जाते. आणि जर आपल्याला फायनल सेटिंग टाइम FST म्हटलंय, फायनल सेटिंग टाइम टेस्ट घ्यायची असेल तर ही जी अरेंजमेंट आहे, ही जी कॉलर आहे ती इथं काय केली जाते, अटॅच केली जाते आणि मग टेस्ट घेतली जाते. नेक्स्ट पहिल्यांदा आपण ही कन्सिस्टन्सी टेस्ट कशी करायची ते बघूया किंवा कन्सिस्टन्सी म्हणजे काय बघा. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, कन्सिस्टन्सीची पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घ्या. नॉर्मल कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट पेस्ट इज डिफाइंड एज द water percentage required which will permit the standard wicket plunger to penetrate to a depth of 33 to 35 mm from top of the mold. आता याच्यामध्ये हा मोल्ड आहे, हा जो मोल्ड आहे याची साईज बघा कशी असते. हा मोल्ड आहे, या मोल्डची साईज कशी असते बघा. याची जी हाईट आहे ती 40 mm असते आणि बेस
विड्थ 80 mm असते. मग आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय? आधी आपण सिमेंट पेस्टची कन्सिस्टन्सी बघूया. म्हणजे आपल्याला आपण जे सिमेंटची पेस्ट बनवत असताना जे वॉटर ऍड करतोय मग ते किती पर्सेंट ऍड करणार आहे बघा. अशा पर्सेंट मध्ये वॉटर ऍड करतोय, एवढं वॉटर ऍड करतोय की आपण आपली जी सिमेंटची पेस्ट आहे ती कशी झाली पाहिजे, होमोजिनियस झाली पाहिजे, प्लॅस्टिक झाली पाहिजे. म्हणजे प्रॉपरली ती पेस्ट यूज करून आपण काय करू शकतोय, कोणतेही कन्स्ट्रक्शन करत असताना काम इझिली करू शकतोय. म्हणजे होमोजिनियस पेस्ट बनवण्यासाठी किंवा प्लॅस्टिक सिमेंटची पेस्ट बनवण्यासाठी जेवढे पर्सेंट आपल्याला वॉटर यूज करावं लागणार आहे त्या वॉटरच्या पर्सेंटेजला किंवा त्याला नॉर्मल वॉटर कन्सिस्टन्सी किंवा नॉर्मल कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट असं म्हटलं जाते. आता त्याची प्रॉपर डेफिनेशन काय आहे? नॉर्मल कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट इज डिफाइंड ॲज द नॉर्मल कन्सिस्टन्सी. आपण इथं लिहूया ती डेफिनेशन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि नोट डाऊन पण करून घेता येईल. इट इज किंवा नॉर्मल consistency of cement paste is requirement of percentage of water to penetrate fecat plunger at a depth of 33 to 35 mm from top. डेफिनेशन वरून काय लक्षात येते बघा. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सिमेंट पेस्ट आपल्याला होमोजिनियस बनवायचे आहे, प्लास्टिक बनवायचे आहे, जेणेकरून आपल्याला ते कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करताना इझी होईल, म्हणजे वर्केबल सिमेंट बनवण्यासाठी. तर याच्यामध्ये बघा नॉर्मल डेफिनेशन बघा. नॉर्मल कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट पेस्ट इज डिफाइंड ॲज द रिक्वायरमेंट ऑफ percentage of water to penetrate the fecat plunger at a depth of 33 to 35 mm from the top. ही टेस्ट घेत असताना काय केलं जाते बघा. टेस्ट घेत असताना काय केलं जाते बघा. हा जो मोल्ड आहे इथं दिले हे अपॅरेटस आहे. सिमेंटची पेस्ट बनवली जाते आणि ती पेस्ट ह्या मोल्ड मध्ये, ह्या मोल्डच्या खालच्या साईडला नॉन पोरस किंवा काच म्हणते चालेल किंवा ग्लास असं फिट केलं जाते आणि त्या मोल्ड मध्ये काय केलं जातं, सिमेंट पेस्ट टॉप पर्यंत फिल केली जाते. आणि ही जे विकॅट अपॅरेटस आहे तिथं हा प्लंजर कन्सिस्टन्सी टेस्ट साठी आपण काय करतोय, प्लंजरचा यूज करतोय ती टेस्ट घेण्यासाठी. तर तो प्लंजर इथं फिट केला जातोय, आणि तो प्लंजर अशा रीतीने फिट केला जातोय की इथं बघा, परत इरेज करावं लागेल. समजा हा मोल्ड आहे तर इथं सिमेंट पेस्ट आपण वरपर्यंत भरलेली आहे पूर्ण. तर प्लंजर असा फिट केला जातोय. तो प्लंजर काय केला जातोय, बरोबर त्या सिमेंटच्या पेस्टला वरच्या साईडला काय केला पाहिजे, टच केला पाहिजे. वरच्या साईडला काय केला पाहिजे, फक्त टच झाला पाहिजे. अशा रीतीने काय केलं जातंय, तो प्लंजर सेट केला जातोय. आणि थोड्या वेळानंतर काय केलं जातोय, हा प्लंजर काय केला जातोय, तिकडची इथली जी हा जे कॅप आहे ते लूज करून हा प्लंजर ड्रॉप केला जातोय. म्हणजे अलाउ टू इन्सर्ट, तो इन्सर्ट केला म्हणजे पेनिट्रेट व्हायला अलाउ केलं जाते त्याला. त्याच्यानंतर काय होतंय बघा, तो जो प्लंजर आहे तो जेव्हा खाली पडणार आहे तेव्हा काय होणार आहे, तो पेनिट्रेट होणार आहे काही डेप्थ साठी. आणि ती जी डेप्थ असणार आहे पेनिट्रेशनची, हा जो प्लंजर असणार आहे तो किती डेप्थ साठी पेनिट्रेट झाला पाहिजे, 33 to 35 mm. म्हणजे एवढ्या प्रमाणात एवढं वॉटर आपल्याला ऍड करायचं आहे की ती पेस्ट अशी बनली पाहिजे. त्या पेस्ट मध्ये जो प्लंजर आहे तो 33 to 35 mm पर्यंत काय झाला पाहिजे, पेनिट्रेट झाला पाहिजे. कुठून, टॉप पासून जी डेप्थ असणार आहे पेनिट्रेशनची ती असणार आहे 33 to 35 mm एवढी असणार आहे. आणि टोटल डेप्थ किती आहे आपली, 40 mm आहे. म्हणजे बॉटम पासून किती राहणार आहे आपलं, 7 to 5 mm. या डेफिनेशन
डेप्थला काय झाला पाहिजे, इथपर्यंत जो पेनिट्रेट झाला पाहिजे. याच्यापेक्षा कमी झाला तर पुन्हा आपल्याला वॉटर नेक्स्ट ऍड करायचं. याच्यामध्ये अजून बघा पॉईंट लक्षात घेण्यासारखा, याच्यामध्ये जे आपण वॉटर ऍड करतोय या टेस्ट मध्ये सिमेंटची पेस्ट बनवत असताना ते वॉटर आपण पहिल्यांदा 25% वॉटर ऍड करतोय. वॉटर ऍडेड इन द सिमेंट पेस्ट इज अबाउट 25 to 30%. म्हणजे पहिल्यांदा जे केलं जातं ते 25% ऑफ वेट ऑफ सिमेंट. म्हणजे सिमेंट जे आपण यूज करणार आहे त्या सिमेंटचं जे वेट असणार आहे त्याच्या 25% वॉटर आपण काय करणार आहे त्या सिमेंट मध्ये ऍड करणार आहे. असं आणि ही जी पहिली टेस्ट, समजा आपण 25% वॉटर ऍड केलं आणि त्याच्यामध्ये जी पेनिट्रेशन घेतलं ते जर 33 to 35 पेक्षा कमी आलं, समजा 20 to 25 एवढं आलं, तर काय करायला लागणार आहे, पुन्हा आपल्याला टेस्ट घ्यायला लागणार आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 25% वॉटर ऍड केल्यानंतर आपलं पेनिट्रेशन फक्त किती आलं, 20 ते 25 आलं, 20 ते 25 mm आलं. मग पुन्हा आपण हे पर्सेंटेज वाढवायचं आहे. समजा आपण हे 27 केलं, 27% वॉटर आपण केलं, वेट ऑफ सिमेंटच्या 27% वॉटर आपण ऍड केलं सिमेंट मध्ये, तेव्हा जर आपली जी आलेली पेनिट्रेशन आहे या प्लंजरची पेनिट्रेशन आपली जर समजा 30 आली तर पुन्हा आपल्याला वॉटर काढायचं आहे, ऍड करायचं आहे. आणि समजा आपलं 28% वॉटर ऍड केलं आपण, 28% ऑफ सिमेंट वेट ऑफ सिमेंट पेस्ट, तेव्हा जर येणारं जर आपलं जे पेनिट्रेशन आहे प्लंजरचं ते 33 to 35 mm असेल तर त्या वॉटर कंटेंटला पी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय 28% हे आपलं पी झालं. आणि ह्या वॉटरला काय म्हटलं जातंय, कन्सिस्टन्सी टेस्ट ऑफ सिमेंट. आणि त्या वॉटरला काय म्हटलं जातं, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. याच्यानंतर आपण प्रोसिजर बघूया. प्रोसिजर बघितल्यानंतर अजून तुम्हाला लक्षात येईल, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रोसिजर बघितल्यानंतर अजून पूर्णपणे लक्षात येईल की कन्सिस्टन्सी टेस्ट कशी करायची. तर कन्सिस्टन्सी टेस्ट करताना प्रोसिजर बघा. पहिली स्टेप आहे टेक 500 ग्रॅम ऑफ सिमेंट. पहिली प्रोसिजर मध्ये बघा, पहिली जी स्टेप्स मध्ये बघा, ह्या स्टेप्स बघायचे आपल्याला. पहिली आहे टेक 500 ग्रॅम ऑफ सिमेंट. पहिली आहे स्टेप टेक 500 ग्रॅम ऑफ सिमेंट अँड ऍड वॉटर अँड प्रिपेअर पेस्ट. टेक 500 ग्रॅम ऑफ सिमेंट. सिमेंट आपण घेतलं, 500 ग्रॅम सिमेंट घ्यायचं आहे. ऍड वॉटर टू प्रिपेअर पेस्ट. वॉटर ऍड करून आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट बनवायची आहे. पण वॉटर जे ऍड करतोय, ऍड वॉटर 25% वॉटर ऍड करायचं आहे. 25% वॉटर बाय वेट ऑफ सिमेंट. जे आपण 500 ग्रॅम सिमेंट घेतलंय त्याच्या 25% वॉटर आपल्याला ऍड करायचं आहे. नेक्स्ट स्टेप बघा आपली. नेक्स्ट आहे टाइम फॉर प्रिपेअरिंग पेस्ट अँड फिलिंग इनटू द मोल्ड. टाइम जो असणार आहे, जे आपण ही जी पेस्ट बनवले प्रिपेअरिंग, तो टाइम किती असणार आहे. टाइम फॉर प्रिपेअरिंग द पेस्ट अँड फिल इन द मोल्ड. हा जो मोल्ड आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ती बनवलेली पेस्ट फिल करणार आहे. तर ते फिल करायला आणि ती पेस्ट बनवायला जो लागणारा टाइम आहे तो 3 ते 5 मिनिट, याच्यापेक्षा जास्त असायला नको. इट शुड नॉट बी मोर दॅन 3 to 5 minutes. थर्ड काय करायचं, फिल द मोल्ड विथ द पेस्ट अँड शेक इट वेल. एक्सपेल द एअर, ब्रिंग डाऊन प्लंजर टू टच द सरफेस. याच्यामध्ये काय करायचं आहे, नेक्स्ट आपला जो मोल्ड होता त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला पेस्ट फिल करायचं आहे. फिल द पेस्ट इन अ मोल्ड अँड शेक इट वेल. त्याला पूर्ण व्यवस्थित शेक करायचं. शेक इट वेल टू एक्सपेल द एअर. म्हणजे त्याच्यामध्ये काही एअर व्हॉइड्स राहिलेले असू शकतात. याच्यामध्ये आपण सिमेंट पेस्ट भरल्यानंतर त्याच्यामध्ये एअर व्हॉइड राहिलेले असू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, ते शेक करायचंय जेणेकरून त्याच्यातले एअर व्हॉइड्स असतील ते काय होणार आहे, रिमूव्ह होऊन जाणार आहे. रिमूव्ह झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला प्लंजर जो आहे, इथलं डायग्राम इरेज केलेला आहे मी. प्लंजर जो होता आपला
प्लंजर प्लंजरची हाईट किती आहे 50 mm आणि ही जी डायमीटर आहे प्लंजरचा तो आहे 10 mm. तो प्लंजर आपल्याला काय करायचा आहे ह्या अरेंजमेंटला सेट करायचा आहे आणि तो सरफेसला टच होईल अशा पद्धतीनं सेट करायचा आहे. नेक्स्ट फोर्थ प्रोसिजर आहे टच द सरफेस ऑफ पेस्ट अँड क्विकली रिलीज इट. रिलीज द प्लंजर. रिलीज द प्लंजर. 6व्या स्टेप मध्ये काय केलं आपण तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं पेस्ट आपण फिल केली ती पेस्ट शेक केली जेणेकरून एअर वॉर्ड्स रिमूव्ह होतील. नेक्स्ट काय केलं त्या स्टेप मध्ये हा जो प्लंजर आहे तो अशा रीतीनं सेट केला की तो सरफेसला पेस्टच्या सरफेसला काय केला पाहिजे टच केला पाहिजे. नेक्स्ट ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा प्लंजर आहे तो इथं सेट केल्यानंतर रिमूव्ह करायचा आहे म्हणजेच तो अशा ड्रॉप करायचा आहे. रिलीज द प्लंजर किंवा ड्रॉप द प्लंजर क्विकली. रिलीज द प्लंजर क्विकली रिमूव्ह करायचा. रिलीज द प्लंजर क्विकली. 5वी स्टेप काय आहे नोट डाऊन द डेप्थ ऑफ पेनिट्रेशन ऑफ प्लंजर. नोट डाऊन द डेप्थ ऑफ पेनिट्रेशन. प्लंजर आपण इथून रिमूव्ह केल्यानंतर आपला प्लंजर काय होणार आहे पेनिट्रेट होणार आहे या मोल्ड मध्ये. तर ती जी डेप्थ आहे ती आपल्याला काय करायची आहे मेजर करायची आहे. पहिल्यांदा आपण जे वॉटर ऍड केले ते समजा 25% वॉटरला आपली डेप्थ आली 20 to 25 mm एवढी डेप्थ आली. टोटल डेप्थ किती आहे 40 mm आहे पण आपली आली किती 20 to 25 mm आली. मग काय करायचं आपल्याला ट्रायल्स घ्यायचे अजून ट्रायल्स घ्यायचे. नवीन सिमेंट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पुन्हा वॉटर ऍड करायचं आहे. वॉटर ऍड करताना मग आता पुन्हा काय करायचं इन्क्रीज करायचं आहे. नेक्स्ट काय म्हटलंय बघा ह्या स्टेप नंतर 6वी स्टेप जी आहे 6वी स्टेप लिहून घ्यायची आहे. सिमिलरली कंडक्ट द ट्रायल विथ अ हायर वॉटर कंटेंट रेशो. ट्रायल्स घ्यायचे. सिमिलरली कंडक्ट द ट्रायल्स विथ हायर वॉटर कंटेंट रेशो. हायर वॉटर कंटेंट रेशो जो आहे तो आपला हायर यूज करायचा आहे. म्हणजे वॉटर पर्सेंट आपण आधी 25 यूज केला असेल 25% तर ते आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. सिमिलरली कंडक्ट द ट्रायल विथ अ हायर वॉटर कंटेंट रेशो टिल सच टाइम दॅट प्लंजर पेनिट्रेट अबाउट 33 to 35 mm डेप्थ फ्रॉम टॉप. म्हणजे ट्रायल कधीपर्यंत आपल्याला घ्यायचे जोपर्यंत हा प्लंजर जो आहे तो 33 टू इथं बघा हा जो प्लंजर आहे तो 33 to 35 mm एवढ्या डेप्थ पर्यंत जोपर्यंत पेनिट्रेट होत नाही तोपर्यंत आपल्याला वॉटर आहे ते काय करायचं इन्क्रीज करायचं आहे. आणि जिथं आपल्याला हे आहे पेनिट्रेशन जे ज्या वॉटर कंटेंटला समजा 28% वॉटर कंटेंटला आपल्याला 33 to 35 mm एवढं जर पेनिट्रेशन मिळालं तर ते जे वॉटर कंटेंट आहे त्याला काय म्हटलं जातं स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. लास्टची स्टेप आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या 7वी. इथं जागा नाही आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि 7वी जी असणार आहे ते आहे 7वी स्टेप. The corresponding percentage of water by weight of cement is known as a standard consistency and it is denoted by P. म्हणजे करस्पॉन्डिंग म्हणजे काय ज्या वॉटर पर्सेंटला आपल्याला जे पेनिट्रेशन मिळणार आहे ते 33 ते 35 mm असेल त्या वॉटर कंटेंटला काय म्हटलं जातंय स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. आणि त्या वॉटर कंटेंटला आपण काय मेन्शन करतोय पी असं मेन्शन करतोय. इरेज करते मी स्क्रीनशॉट घ्यायचा इरेज करते वरच्या 2 स्टेप. 7वी स्टेप काय आहे आपण ट्रायल घेतोय. ट्रायल घेतल्यानंतर वॉटर कंटेंट इन्क्रीज करतोय आणि जो असा वॉटर कंटेंट आपल्याला मिळतोय जिथं आपल्याला पेनिट्रेशन 33 to 35 mm मिळते. तर करस्पॉन्डिंग पर्सेंटेज असणार आहे करस्पॉन्डिंग percentage of water by weight of cement. The
by weight of cement is called as standard consistency of cement. आणि त्या वॉटर कंटेंटला P असं P ने डिनोट केलं जातं. समजा 28% वॉटर कंटेंटला 28% बाय वेट ऑफ सिमेंट असतं. हे बाय वेट ऑफ सिमेंट एवढ्या वॉटर कंटेंटला आपल्याला 33 to 35 mm पेनिट्रेशन मिळालं तर त्या वॉटर कंटेंटला काय म्हटलं जाते, P या नावाने डिनोट केलं जाते. अशा पद्धतीने स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट कॅरी आउट केली जाते. याच टेस्टवरती या टेस्टमध्ये जे आपल्याला P मिळणार आहे, ही जी व्हॅल्यू मिळणार आहे याचा यूज आपण इनिशियल सेटिंग टाइम टेस्टमध्ये आणि फायनल सेटिंग टाइम टेस्टमध्ये अजून एक टेस्ट आहे साऊंडनेस टेस्ट सिमेंटची, त्या टेस्टमध्ये यूज करणार आहे. आणि हे जे विकॅट अपॅरेटस आहे ते इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट आणि फायनल सेटिंग टाइम टेस्टसाठी यूज केलं जाते. त्याच्यामध्ये इनिशियल सेटिंग टाइम टेस्टसाठी ही जी नीडल आहे या नीडलचा यूज केला जातो, जिचा क्रॉस सेक्शनल एरिया 1 mm² आहे. आणि फायनल सेटिंग टाइमसाठी कॉलरचा यूज केला जातोय. त्याचे पण डायमेन्शन याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. ही डायग्राम प्रॉपरली ड्रॉ करून घ्या. डबल ड्रॉ नाही केली तरी चालेल. कन्सिस्टन्सी टेस्टसाठी समजा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं तर कन्सिस्टन्सी टेस्टसाठी सुद्धा हीच ड्रॉ करायचे, इनिशियल सेटिंग टाइमसाठी सुद्धा हीच ड्रॉ करायचे आणि फायनल सेटिंग टाइमसाठी सुद्धा हीच ड्रॉ करायचे. फक्त त्याच्या ज्या नीडल्स किंवा त्या अरेंजमेंट आहे, इथं प्लंजर होता, इथं नीडल आहे, इथं कॉलर आहे, तर हे फक्त डिफरंट येणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट आणि फायनल सेटिंग टाइम टेस्ट बघणार आहे. थँक्यू.